देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील एका तरुणाचा धारदार चाकूने कौटुंबिक वादातून खून करण्यात आल्याची घटना 28 सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे 8:30च्या दरम्यान घडली आहे। धारदार चाकूच्या वारामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनेची माहिती मिळताच देगलूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीस अटक केली आहे। शेळगाव येथील या सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड हे करत आहेत। शेळगाव येथील या सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड हे करत आहेत। पोलीस स्टेशन देगलूर हद्दीतील मौजे शेळगाव येथील फिर्यादी नामे अर्जुन परमेश्वर माटलवार यांचा भाऊ मयत नामे संतोष माटलवार हा विधी संघर्षग्रस्त बालकाच्या बहिणीची छेड काढत होता। या कारणावरून त्याने दिनांक 28/9/2025 रोजी 8:45 दरम्यान उपलवार यांच्या घराच्या समोर बसलेला असताना त्याचे मित्रासह त्यांनी येऊन चाकूने येऊन एक मानेवर वार केलेला आहे चाकूने आणि पाठीमागे एक पाठीत केलेला आहे। खोलवर वार असल्यामुळे रक्तस्राव झाल्यामुळे मयताचा मृत्यू झालेला आहे। योग्य ती कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत। हे अर्जुन परमेश्वर माटलवार राहणार शेळगाव देगलूर तालुका जिल्हा नांदेड। रात्री दुर्गा माता मंदिराजवळ आरती होत्या वेळेस माझ्या भावाला संतोष परमेश्वर माटलवार माझ्या भावाला चाकूचे हल्ला करून माझ्या भावाची मर्डर केली। त्या दोघांची बाचाबाची झाली होती अगोदर झाली होती। 1-2 महिन्यापूर्वी मला माहीत झालती तर मी समजून सांगितलं। त्याच्यावर काय नेमकं गावातलं काय प्रकरण आहे का? काय राजकीय? काही नाही। पैसे वगैरे घेण्याबद्दल काय झालं तेच आम्हाला समजावं। बरं, या घटनेची फिर्यादून पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली आहे का? दिलं ना। आरोपी सापडला का? सापडलं। मयताचं वय काय होतं? 28। काय काम करत होता? शेती। तुम्ही त्याचे मोठे हो? माझा भाऊ। रात्री घटना किती वाजता घडली? 8:30 वाजता रात्री। त्याला इथं देगलूर राहतो आणि 9:30ला तोपर्यंत तो जिवंत होता? नाही, मयत झाला रस्त्यातच। 2 किलोमीटर बी आला नाही, मयत झाला।